बरं झालं। नमस्कार मंडळी, मी पूजा। माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्राची सर्वात मोठी सांस्कृतिक परंपरा म्हणजे आषाढी वारी। दरवर्षी लाखो वैष्णवांचा मेळा गेल्या 28 युगांपासून विठेभर उभ्या राहणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास चालत असतात। चालणाऱ्या वारकऱ्याचा हा सर्वात मोठा उत्सव आहे। विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात आज माऊलीची पालखी आलेली आहे। वारकऱ्यांचा उत्साह, जल्लोष, विठू नामाचा गजर आणि टाळ मृदुंगांचा नाद हा अनुभवायचा असेल ना तर मंडळी एकदा तरी या वारी करायला हवी। गेल्या 1 वर्षापासून पुणेकर वाट बघत असतात, तो हा आजचा क्षण आलेला आहे। देव दिसावा ही अपेक्षा नाहीये, देव अनुभवता यावा ही अपेक्षा आहे आणि हा अनुभवायचा देव या वारीमध्येच मिळतो। 16 वारीचा गजर माऊलीचा, पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेले हे वारकरी व तुळशीचं रोप डोक्यावर घेऊन चालत असलेल्या माझ्या माता माऊल्या, विठू नावाचं गजर भजन करत चालणारे ते सर्व वारकरी व ती वारी पाहून मनाला एक वेगळा आनंद मिळतोय। वारकऱ्यांमध्ये ती वारी करण्याची ताकद येते ते हरिनामाच्या गजराने आणि ती शक्ती येते ते विठुरायाच्या भक्तीतून। तुकाराम म्हणतात की देव देहात का जाता देवळात, म्हणजेच देव हा देवळात नसतो, देव हा माणसाच्या देहात असतो। संपूर्ण जगाची माऊली म्हणजे विठू माऊली। सुखदुःखात नेहमी सोबत राहता यायला हवे, तो पुढे उभा असला की त्याची रुक्मिणी होता यायला हवे। आज तुम्ही बघू शकता सगळ्या जातीतले वारकरी आहेत, पण कधीच त्यांच्यामध्ये वाद होत नाही। लाखो वारकऱ्यांचा सोहळा आहे, पण एकही वारकरी उपाशी राहत नाही। 90 वर्ष जुनं चालणाऱ्याचं वय असतं, म्हणजे 90 वर्षाचं चालणाऱ्यांचं वय असतं, पण चालण्याला कसलाही त्यांना त्रास होत नाही। ऊन वारा पावसाचा सामना आहे, पण कसलीही चिंता नाही। 21 दिवस संसाराचा त्याग आहे, घरच्यांची काळजी नाहीये, तरी देखील हे वारकरी आनंदाने चालत असतात। आणि 100 गावची माणसं एका दिंडीत आहे, पण कसलाही दुजाभाव कधीच करत नाही। ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे मंडळी। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता थोड्याच वेळात येणार आहे। खरंच हा वारीचा सोहळा म्हणजे उत्सव, ऊर्जा। वारी म्हणजे फक्त चालणे नाही, तर विचार आहे समतेचा, बंधुतेचा आणि एकात्मतेचा। वारी म्हणजे ताळ, सूर आणि मृदुंगाची धून। वारी म्हणजे प्रत्येकाची भक्ती, शक्ती आणि वारी म्हणजे ध्यास, श्वास आणि विठुरायाच्या दर्शनाची आस। तुम्हाला काय वाटते वारी म्हणजे नेमकं काय ते कमेंट करून नक्की सांगा। जगात भारी पंढरीची वारी। यावर्षी हा 340वा पालखी सोहळा आहे मंडळी। तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवणार आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी।
गर्दी वाढत चाललेली आहे कारण की आता पालखी जवळच आलेली आहे. एक चौक लांब आहे. लवकरच आता आपण पालखीचं दर्शन करणार आहोत. गर्दी बघू शकता. ही गर्दी हजारोच्या संख्येने नाही आहे, लाखोच्या संख्येने नाही आहे, तर करोडोच्या संख्येने भाविक श्रद्धाळू आलेले आहेत वारीला. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. पालखी आलेली आहे मंडळी, तुम्ही बघू शकता. चला मी तुम्हाला दर्शन घडवते. पाऊले चाली पंढरीची वाट, राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी माऊली. बघा दर्शन घ्या, लवकर लवकर दर्शन घ्या. राम कृष्ण हरी माऊली. राम कृष्ण हरी माऊली. माऊली
बाई पुढं असं फोन मग पुढे
मंडळी, या क्षणी मला संत नामदेवांचा अभंग आठवतो. वाचू कीर्तनाचं रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आम्ही वारकरी पंढरीचे, आम्ही वारकरी पंढरीचे, आम्ही अधिकारी मोक्षाचे.
मंडळी तुम्ही बघू शकता हे वारकरी सर्व भक्त आहेत ना थोडं विसाव्यासाठी इथं थांबलेले आहेत. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, थोडी चर्चा करणार आहोत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. किती वर्ष झालं तुम्ही वारी करता? गेले 30-35 वर्ष. गेले 30-35 वर्ष झाले. तुमच्याबरोबर तुमचे फॅमिली मेंबर्स म्हणजे घरातले कोण कोण आहे तुमच्याबरोबर? असतात कधी कधी नसतात, आता माहीत. मला हे सांगा, वारी करून तुम्हाला काय मिळतं माऊली? समाधान मिळतं, समाधान सुख मिळतंय, आनंद मिळतो. बरोबर. वारी ही प्रत्येकाने करावी का? हा, करायला पाहिजे. काय केली पाहिजे? आनंद, समाधान, सुख, आरोग्य सुद्धा चांगलं राहते. बरोबर आहे. मला हे सांगा, जेव्हा वारी करून तुम्ही घरी जाता तेव्हा घरच्यांचा कसा प्रतिसाद, कसा अनुभव असतो, कसं वातावरण असतं तुमच्या घरचं? घरामध्ये चांगलं वातावरण राहते आम्ही गेल्यानंतर उलट. ओके. आणि तुमचे पाय वगैरे दुखतात का? नाही नाही नाही. किती दिवसाचा हा प्रवास असतो की तुम्ही चालत जाता? 18 दिवस असतात, 18 मुक्काम. घरच्यांची वगैरे आठवण येते का माऊली तुम्हाला? नाही नाही नाही. का बरं? देवसंग असते आणि कशाला आठवण येते घरची. बरोबर आहे. आणि मला हे सांगा की हा काळ तुमचा शेतामध्ये कामाचा म्हणजे पेरणीचा वगैरे असतो, तुम्ही हे सर्व सोडून वारीला काय येता? होतंय कधी आधी होतंय, कधी गेलेच करायचं, कधी होतंय चलत राहत असते ती. बरोबर बरोबर. आणि मला हे सांगा, तुमचा पुण्यामध्ये मुक्काम होता तर तुम्हाला पुण्याचा अनुभव कसा आहे, कसं वाटलं, म्हणजे इकडची व्यवस्था वगैरे? नाही नाही, पुणे माहेरच आहे आमच्या दिंडेवाल्याचं. बरोबर आहे. कसली अडचण वगैरे आली का माऊली? पुण्यात अडचण येत नाही. पुण्यामध्ये सोनं आहे, सोनं. पुणे म्हणजे सोनं आहे. बघा, विद्येचं माहेरघर पुणे, तिथे काय येऊ ना. आणि माऊलीचा अनुभव पण त्यांनी सांगितलंय की पुण्यामध्ये कसलीच अडचण नाहीये. खरंच बरं वाटलं. पुणेकरांना ऐकताय ना? आनंद आहे पांडुरंगाच्या कृपेनं सगळा, काय कमी नाही. बरोबर. आणि पाऊस पडत जेव्हा असतो तेव्हा तुमचा काय प्रॉब्लेम होतो का, काय हाल वगैरे होतात? नाही नाही, चलत असतं, थोडंफार होत असते, काय काही नसते पण होत तेवढं. आता किती दिवस हा प्रवास चालत राहणार आहे माऊली? 18 दिवसाचा आहे आता, चालू आहे, झाले आजपासून 15 दिवस आणखी. आता इथून थेट कुठं जाणार आहे ही वारी? आता पंढरपूरला जाणार. आज संध्याकाळी इथं जाणार, लोणीला, काळभोर लोणी. अच्छा, लोणीला तुमचा मुक्काम आहे. किती दिवस लोणीमध्ये थांबता? आणि एक दिवसच मुक्कामाचा. घरच्यांचा वगैरे संपर्क काय होतो का? फोनच्या माध्यमातून तुम्हाला संपर्क वगैरे करतात, बोलणं होतं? नाही नाही, इंटरनेट बंद पडते त्याच्यामुळे जमते, घरचेच येत नाही फोन केव्हा जाता. आठवण पण येत नाही का माऊली कधी? आला तरी लागतच नाही, नेट बंद पडते आता. अच्छा, ओके ओके. बघितलं, माऊलींशी गप्पा मारलेल्या आहेत. काही चिमुकले आज वारीसाठी आलेले आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. तुम्ही बघू शकता, निरागस गोंडच अशी लहान माऊली आम्हाला थोडी बसायला जे पायी वारीसाठी आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. रामकृष्ण हरी माऊली.
सोलापूर. सोलापूरवरून आलेत पायी वारीला. पाय दुखत नाही का? ओके. कसं वाटतंय वारीला येऊन? आनंद वाटतोय का नाही मनाला? छान वाटते. छान वाटतंय. आनंद वाटतंय. पाय दुखतात का? नाही. किती दिवस चालणार असून तुम्ही असं? 25 दिवस. ओके. आता इथं ऊन वारा पाऊस लागतो की मग कसं होणार तुमचं? जर्किनची व्यवस्था आहे. ओके. पाय दुखत बिलकुल नाही ना? हो. बघा, लहानपणापासून सवय असावी की नाही वारीची सर्वांना? हो. ही संस्कृती जपली पाहिजे कारण की परंपरा आहे आपली. ही मराठी संस्कृती जपायला पाहिजे की नाही? हो. बघा, आनंद मिळतोय त्यांना आणि त्यांच्याबरोबर त्यांचे हे फॅमिली मेंबर्स पण त्यांच्याबरोबर आहे जे की त्यांना लहानपणापासून ही शिकवण दिलेली आहे. योग्य शिकवण आहे. धन्यवाद. छान वाटलं त्या मुलांना भेटून. आनंद झाला. मने नामा पासे चारी मुक्ती तुका मने नामा पासे चारी मुक्ती ऐसे भोग्रंथी बोलिएली ऐसे भोग्रंथी बोलिएली ऐसे भोग्रंथी बोलिएली बोलिएली विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. रामकृष्ण हरी. बघू शकता मंडळी, सर्व रस्ता फक्त पांढरं शुभ्र सदरा आणि टोपीनीच भरलेला आहे. कुठं जागा दिसतीये का तुम्हाला? गजबजला ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे माऊली. बघू शकता किती मोठ्या संख्येने वारकरी इथं एकत्र उपस्थित आहेत. यांची उपस्थिती ही पुण्यामध्ये गजबजलेली आहे. मस्त मनाला आनंद वाटतोय. हा सोहळा बघण्यासाठी नशीब लागतं मंडळी. बरोबर आहे का नाही? ही जुनी सांस्कृतिक परंपरा आपली जपणारी माणसं जुनी आहेत. त्यांचं बघून आपण पुढच्या पिढीने पण हे परंपरा जपायला पाहिजे. बघू शकता किती मोठ्या संख्येने इथं एकत्र आहेत वारकरी. कधीच यांच्यामध्ये वाद नसतो, भेदभाव नसतो. एकजुटीने प्रेमाने हे सर्व वारकरी विठुरायाच्या गजरात नाचत गाजत पुढे जात असतात. बघू शकता रस्ता पूर्ण वारकरी संप्रदायाने भरलेला आहे. सुंदर वाटतंय. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखवलेली आहे. तर आता थोड्याच वेळात जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांची पालखी 2च मिनिटात इथं येणार आहे. मी तुम्हाला त्याचं देखील दर्शन घडवून आणणार आहे. तुम्ही बघू शकता वारकरी संप्रदाय पांढरं शुभ्र वस्त्रात वारकरी संप्रदाय जात आहेत. खूप सुंदर आनंद देणारा मनाला हा नजारा आहे. नशीब लागतो माऊली हे सर्व बघायला. वारीमध्ये लहान थोर सर्वजण आनंदाने मग्न असतात. विठुरायाचं नाम गजर करत पावले पुढे पुढे टाकत वाटचाल करत असतात. तुम्ही बघू शकता. थोड्याच वेळात संत तुकाराम महाराजांची पालखी इथे येणारच आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे 2च मिनिटात.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता रथ महाराजांचा येत आहे. लवकरच मी तुम्हाला दाखवणार आहे रथ यात्रा. संत तुकाराम महाराजांचा रथ तुम्ही सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे. लवकरच आता इथे येणार आहे. प्रचंड गर्दी आहे. वारकरी संप्रदायांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळते. मंडळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. बघू शकता पालखी महाराजांची पालखी. दर्शन घ्या. राम कृष्ण हरी माऊली. राम कृष्ण हरी. बघू शकता दर्शन घ्या सर्वांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन थेट आपल्याला मिळालेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनंतर 2 तासांनी तब्बल संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे. बघू शकता तुम्ही. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी फार जवळून दर्शन भेटलेलं आहे. पालखी चालली आहे विठुरायाच्या भेटीसाठी. तुम्ही बघू शकता गर्दी, तुफान गर्दी वारकऱ्यांची. मंडळी दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी पालखी चुकलेली नाही आपली. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मी पालखीला आलेच होते, कारण की वर्षातून एकदा पालखी आपल्या दारातून जाते तर चुकवायचीच नाही. भले आपण वारीला जाऊ शकत नाही, पण माऊलींचं दर्शन घेणं तर आपलं कर्तव्य बनतंच की नाही. तर मी यावर्षी देखील संत जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचं दर्शन घेतलं आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या माऊलीचं देखील दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. मला एक समाधान वाटलं, आनंद मिळाला, कारण की आज रविवार असल्यामुळे व्यस्त जीवनातून दूर वेळ काढून आज आपण पालखीसाठी आलो होतो आणि खूप सुंदर, खूप चांगल्या प्रकारे आपलं दर्शन झालं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आज आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर नवीन असाल
तर कृपा करून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद.